नमस्कार मित्रांनो. आज 16 ऑगस्ट 2026 आपण बघत असतो द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मी संदेश तुम्हाला MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरतीचं मार्गदर्शन करत असतो. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या आधारितलेले प्रश्न आपण अवलोकन करत असतो. तर आपलं मिशन आहे मित्रांनो सरकारीनोकरी.com. जर या चॅनलवर नवीन असाल, द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला पोलीस भरती आणि MPSC ग्रुप सी म्हणजे तलाठी भरतीसाठी नक्कीच फायदा होणार आहे. दररोज द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती दररोज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला लेक्चर बघायला मिळत असतात. तर आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे आपण ते बघूयात मित्रांनो. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? 1757, 1764, 1857, 1526. कधी झाली मित्रांनो? 1757 मध्ये झाली. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे. आता 1757 मध्ये कधी झाली? तर ती झाली मित्रांनो 23 जून. 1757ला कोणाकोणामध्ये झाली? ईस्ट इंडिया कंपनी वर्सेस बंगालचा नवाब. आता बंगालचा नवाब हा कोण होता? सिरोजदौला. ईस्ट इंडिया कंपनी कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह. राहील लक्षात. सोडियमचे रासायनिक चिन्ह काय आहे? SO, SD, Na, SM. काय आहे मित्रांनो? Na आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे, एक काम 20 दिवसात व बी 30 दिवसात काम पूर्ण करतो. एकत्र काम केल्यास काम किती दिवसात पूर्ण होईल? तर चला A + B चे काम बघूया मित्रांनो. 1/20 + 1/30 याचा LCM किती येणार मित्रांनो? सारखेच ते करायचे असेल याला किती ना गुणावं लागणार आहे? 2 ना, आणि याला कितीला गुणावं लागणार? 3 ना. किती येणार आहे? 60. इकडं 3 आणि 2 5 आले 5. आणि या 60ला काय करणार? 5 ना, 5 1 5 आणि 5 2 10. किती दिवसात काम पूर्ण होणार आहे? 12 दिवसात काम कंप्लीट होणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणते रासायनिक बदलाचे उदाहरण आहे? बर्फ वितळणे, कागद जळणे, काच फुटणे, साखर पाण्यात विरघळणे. तर रासायनिक बदलाचे उदाहरण कोण आहे? कागद जळणे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. रासायनिक बदलामध्ये नवीन पदार्थ तयार होतो. कागद जळल्याने त्याचे रूपांतर राख, धूर किंवा विद्युत वायूमध्ये होते. त्यामुळे हा बदल परत मूळ कागदात सहज बदलता येत नाही. त्यामुळे बर्फ वितळणे हा भौतिक बदल आहे. कागद जळणे हा रासायनिक बदल आहे. काच फुटणे हा भौतिक बदल आहे. आणि साखर पाण्यात विरघळणे हा सुद्धा कोणता आहे? भौतिक बदल आहे. जर आता मित्रांनो हा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आता दक्षिण आणि पूर्व म्हणजे ही दक्षिण आणि पूर्व, आग्नेय झाली ती. आपल्याला म्हणतं आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य असा. त्याच्यात काय लिहिलेलं? दक्षिण आणि पूर्व. डी आणि पी करू आपण. ओके. नंतर उत्तर आणि पूर्व, नॉर्थ आणि ईस्ट करू. याला बी साऊथ आणि ईस्ट करू. ही मधली नॉर्थ आणि वेस्ट होईल आणि ही साऊथ आणि वेस्ट होईल. आता त्यांना काय सांगितलं? दक्षिण पूर्व. ही जी दक्षिण पूर्व आहे, साऊथ आणि ईस्ट आहे, ही काय झालेली? उत्तर आहे. ही उत्तर आहे. उत्तर पूर्व, उत्तर आणि पूर्व ही काय झालेली? पश्चिम.
इत्यादी, तर पश्चिम काय होईल? आता मित्रा बघा, ही झाली उत्तर, ही झाली मग पूर्व होईल तुझी, ही होईल दक्षिण. ओके, आपल्याला पश्चिम काय होणार आहे? पूर्व आणि दक्षिण मधली साऊथ आणि कोणती काय होणार आहे? पश्चिम काय होणार आहे मित्रांनो? नाही, ही जर पश्चिम झाली तर पश्चिम काय होईल? ही काय होणार आहे? उत्तर पूर्व म्हणजे नॉर्थ ईस्ट होणार आहे. ऑप्शन क्रमांक योग्य उत्तर असणार आहे. पश्चिममध्ये कोणती बाजू येते? नॉर्थ ईस्ट येते. साऊथ ईस्टला उत्तर बोललेलं आहे, उत्तर पूर्वला पश्चिम बोललं आहे, तर पश्चिमच काय होईल असं विचारलेलं आहे त्यांनी. म्हणजे प्रश्नामध्येच प्रश्न घुमावलेला आहे त्यांनी. एखादी वस्तूची खरेदी किंमत जर 800 रुपये असेल तर 12.5 नफा असेल तर विक्री किंमत किती? आता सरळ सरळ मित्रांनो काय करणार? 800 रुपये किंमत आहे, त्याच्यावर 12.5 नफा आहे, 1% म्हणजे किती? 8 रुपये. 12.5 म्हणजे किती? 12 म्हणजे 12 8 96 आणि 1 4, 96 4 किती झाले? 100. 96 प्लस 4 म्हणजे 12.5 म्हणजे 12.5% म्हणजे 100 रुपीज. आणि 800 रुपयाची ती वस्तू आहे, त्याच्यात 100 ॲड करा, ॲड केल्यानंतर उत्तर येणार आहे आपलं 900. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? कृष्णा, गोदावरी, कावेरी, नर्मदा. तर कोणत्या नदीला म्हणतात? गोदावरीला. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होते? क्षयरोग, टायफॉइड, पोलिओ, कॉलरा. तर कोणता होतो? विषाणूमुळे पोलिओ. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. टायफॉइड, क्षयरोग आणि कॉलरा हा जीवाणूमुळे होतो. दोन संख्या अशा आहेत की पहिल्याच्या दुप्पट आणि दुसऱ्याच्या तिप्पट यांची बेरीज 92 आहे आणि पहिल्याच्या तिप्पट आणि दुसऱ्याच्या तिप्पट यांची बेरीज 98 आहे. तर पहिली संख्या किती आहे असं विचारलेलं आहे मित्रांनो. आता पहिली संख्या आपल्याला एक्स मानायची. पहिली जी संख्या आहे इथं जागा नाही पूर्ण, पहिली संख्या एक्स मानू, दुसरी संख्या काय म्हणायची? वाय मानू. आता पहिली संख्या दिलेल्याप्रमाणे पहिली संख्या दुप्पट आहे म्हणजे 2x आणि दुसरी संख्या तिप्पट आहे म्हणजे 3y, त्याची बेरीज किती येणार आहे? 92. हे झालं पहिलं इक्वेशन. दुसरी संख्या पहिली संख्या तिप्पट आहे, ही झाली 3x प्लस दुसरी संख्या काय दुप्पट आहे, ही झाली 2y इक्वल टू 98. हे झालं दुसरं इक्वेशन. आता मित्रांनो आता सारखं करायचं आहे. पहिल्या समीकरणाला 2 आणि 3 सारखं करायचं आहे, तर पहिल्या समीकरणाला कितीने गुणावं लागेल? तर मल्टिपल करावं लागेल 3नी आणि याला करावं लागेल मल्टिपल 2. आता साय त्याची वजाबाकी करायची. 3 2 6 6 x गेले, इकडे किती? 9x 9y 9y आणि 4y किती उरले? मायनसमध्ये 5y. 92 मधून 8 गेले, किती उरले? 80. वजाबाकी केल्यानंतर 80, कारण यांना बी 3 मल्टिपल होणार आहे आणि याला 2ला. ओके, 80 उरणार आहे. वाय इक्वल टू किती येणार आहे? 16. तीच किंमत कशात टाकायची? समीकरणात टाकायची. 3x प्लस 32 प्लस 98. एक्स इक्वल टू 32 मायनस 98 किती होणार आहे मित्रांनो? 66. 66 भागिले 3 करा. एक्स इक्वल टू किती येणार आहे? 11. त्यांनी किती पहिली संख्या विचारली, पहिली संख्या किती आली?
11 नाही 22 येणार, 22 त्रिक 66 होत्या. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. दुकानदार वस्तूची खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त चिन्हांकित करतो पण 10% सूट देतो, त्यावर नफा टक्केवारीत आहे किती? या बा, ही एक संख्या 100 रुपयाला 100%, तिच्यावर 40% नफा करतो किंमत लावतो, ती म्हणजे 140%ला झाली. तिच्यावर 10% सूट देतो, 10%, 140चे 10% 14चे गेले म्हणजे 126%ला तो विकतो. त्यामुळे 100 रुपयाची वस्तू 126 रुपयाला विकतो, तर म्हणजे त्याला किती फायदा होणार आहे? 26%. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? गुलाब, कमळ, सूर्यफूल, चमेली. तर कोणते मित्रांनो? कमळ. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 240चे 15% किती विचारलेले मित्रांनो? 240 गुणिले 15/100. ओके. सरळ सरळ मित्रांनो, 1 0 गेला, 1 0 गेला, 5 2 10, 5 3 15, 12 2 24, 12 3 36. काय आलं उत्तर? 36. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. विसंगत ओळखा 3 5 7 9 11. तर 3 5 7 आणि 11 या अविभाज्य संख्या आहे, अविभाज्य. आणि ही जी 9 आहे मित्रांनो, ती संयुक्त संख्या आहे. कोणती? 9. त्यामुळे विसंगत कोण होणार आहे? ऑप्शन क्रमांक डी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची RBIची कोणत्या वर्षी स्थापना झाली? 1930, 1935, 1947, 1950. तर कधी झाली? 1 एप्रिल 1935. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि राष्ट्रीयकरण हे 1949 मध्ये झाले. कप, टी आणि बाउल, डिश, सूप, स्पून, फूड. तर काय येणार आहे? सूप येणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. कपामध्ये आपण चहा पितो आणि बाउलमध्ये आपण सूप घेतलं जातं. जर A1, B2, C3, Z26 असेल तर रेलची किंमत काढा. आता आर म्हणजे किती येतो? आर किती नंबरला येतो? 18 नंबरला येतो. ए किती नंबरला येतो? 1 नंबरला येतो. आय किती नंबरला येतो? 9 नंबरला येतो. आणि यल किती नंबरला येतो? 12 नंबरला येतो. 9 10 28 आणि 28 आणि 12 40. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका मुलीकडे दाखवत रोहन म्हणाला, ती माझ्या आईच्या एकुलत्या मुलाची एकुलती एक मुलगी आहे. तर मुलगी रोहनशी कशी संबंधित आहे? बहीण तर राहणार नाही, मुलगी, पुतणी आणि चुलत बहीण. काय असणार आहे मित्रांनो? ती मुलगी माझ्या आईच्या एकुलत्या मुलाची एकुलती मुलगी आहे. रोहनना सांगितलं का मला भाऊ येईल? नाही सांगितलं, त्यामुळे ती काय येणार आहे? रोहनची मुलगी येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. मुलगी या पुतणी, पण मुलगी कारण भाऊ नाही दिलेल्यामुळं मुलगी येणार. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? शुक्र, मंगळ, गुरु, बुध. तर कोणत्या ग्रहाला? मंगळ. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे. मालिकेत पुढील संख्या कोणती? 5 10 20 40. तर किती येतात मित्रांनो? 5 दुणे 10, 10 दुणे 20, 20 दुणे 40, 40 दुणे 80. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर असणार आहे. गुणिले 2 ना वाढल्या. मंडलातील विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण? व्होल्टमीटर, ॲमीटर, फक्त व्होल्टेजसाठी, गॅल्व्हनोमीटर, पोटेन्शियोमीटर. काय वापरलं जातं? ॲमीटर. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एक माणूस 5 किलोमीटर तास वेगाने 4 तासात अंतर कापतो. तेच अंतर 2 तासात कापण्यासाठी किती वेळ लागेल? सहज मित्रांनो, किती तास लागणार आहे? 8 तास लागणार आहे. 5
किलोमीटर तास आहे तो 4 तासात कापतो. आणि 2.5 तास आहे म्हणजे याच्या निम्म आहे, तर तो किती लागणार आहे? 8 तास लागणार आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या घटना दुरुस्तीला लघु राज्यघटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात? 42वी, 44वी, 52वी, 73वी. कोणत्याला म्हणतात? 42वीला. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. विसंगत 16, 25, 36, 48, 64. मित्रांनो, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग हा 48 ना 7चा वर्ग आहे, एक संख्या आहे फक्त, त्यामुळे 48 ही एक विसंगत जोडी येणार आहे. हे काय? वर्ग मूळ आहे. कोणत्या रक्तगटाचा व्यक्ती सार्वत्रिक रक्तदाता मानला जातो? ए बी, ए ओ आणि बी. तर कोणता मानला जातो? ओ. ओलाच काय म्हणतात? युनिव्हर्सल डोनर. स्थिर दाबावर दिलेल्या वस्तुमानाच्या वायूचे घनफळ त्याच्या निरपेक्ष तापमानाशी थेट प्रमाणात असते, हे कोणता नियम सांगतो? बॉयलचा नियम, चार्ल्सचा नियम, ओमचा नियम आणि पास्कलचा नियम. तर कोणता सांगतो? स्थिर दाबावर असलेल्या वस्तुमानाच्या वायूचे घनफळ त्याच्या निरपेक्ष तापमानाशी थेट प्रमाणात असते, हा कोणता नियम आहे? चार्ल्सचा नियम आहे. ऑप्शन क्रमांक बी हा योग्य उत्तर आहे. तो काय असतो? चार्ल्सचा नियम. व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहेत. 25पैकी तुम्हाला किती गुण मिळाले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. जर लेक्चर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर डिसलाईक करून आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकतात. काही अडचणी असेल तर कमेंट करू शकतात. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नवीन अपडेट, नवीन भरतीचे प्रश्न, तलाठी भरतीचं पेपराचे विश्लेषण आपल्याला बघायला मिळत असते. तर चला आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.